मयूर मोरे यांचं. ऐकूया व्हॉइस ऑफ कल्याणचा हा एक बुलंद आवाज. मयूर मोरे. थँक्यू. गायकवाड सर. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं पुनश्च एकदा शाब्दिक सुमनांच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची, परंपरेची स्पर्धा. श्रावण स्मृती चषक 2021 हे पर्व. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि निखिल गोलंदाजी मार्गवर. अपेक्षेप्रमाणे पहिल्याच षटकासाठी निलेश. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. 3 ओव्हरची मॅच आणि आजच्या या नयनरम्य अशा संध्याकाळी आपण सुरुवात करतोय. गोलंदाज तयार. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. निलेश. पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र हवाई फायर. आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक. आक्रमणाची सुरुवात. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. आक्रमण करून आपले इरादे स्पष्ट केलेत. सुरेश कतोरे साहेब यांच्या वतीने दोन्ही संघांसाठी लागोपाठच्या 3 षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त स्ट्रोक. अजून एक धमाकेदार षटकार. निलेश. गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेस मात्र आकुटप्प्याचा चेंडू. योग्य तो समाचार घेता येत नाहीये. सक्सेस मिळेल. फलंदाज या ठिकाणी मात्र स्वतःवरती नाखुश पाहायला मिळतोय. झेल टिपला जाईल हरेशच्या माध्यमातून आणि या ठिकाणी बसतोय धक्का क्रमांक पहिला. रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. एकूण 4 चेंडूंच्या माध्यमातून 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू झालेत आतापर्यंत 4. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्गवरती. गतीमध्ये परिवर्तन तरी देखील चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू जातोय तो 1 बाउन्स ओव्हर द लाईन. जबरदस्त स्ट्रोक. चौकार. तर 100% कन्फ्युजन मध्ये टाकलाय की कुठल्या प्रकारे चेंडू त्याला हाताळायचं हेच तो विसरलाय. जबरदस्त फटकेबाजी. जर्सी नंबर 18 आपल्याला पाहायला मिळतोय. निखिलच्या माध्यमातून हा जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी. वेगवान चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र हलकीशी आहे. चुकीला माफी नाहीये. सुरेख झेल. फलंदाज निखिल बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश पाहायला मिळेल आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रथमेश. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिला मात्र ब्रेक या ठिकाणी द्यावा लागेल आणि तो ब्रेक देण्याची जबाबदारी संघनायकांनी सोपवली या ठिकाणी गोलंदाज प्रथमेश वरती. बघूया प्रथमेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र चांगला फटका देखील पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. या ठिकाणी पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर गेल्या षटकाची सुरुवात ही षटकाराने झाली होती आणि या षटकाची सुरुवात ही चौकाराने झाली आहे. गोलंदाज तयार प्रथमेश. वेगवान ते सर्रार चेंडू हलकीशी आहे. जबरदस्त यष्टीरक्षणाचा नमुना. फलंदाज बाद. मात्र धक्का दिलाय आणि तो धक्का पचवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय आणि सचिन वरती आता मात्र जबाबदारी असेल. एक प्रकारे धक्के बसतायत ते धक्के सावरावे लागतील. आपण पाहिलं तर गडी बाद झालेत या ठिकाणी 3. गोलंदाज तयार प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 26. अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते 4. गोलंदाज तयार. वेगवान ते सर्रार चेंडू. चांगली लाईन चांगली लेंथ पाहायला मिळतीये आणि यावेळेस मात्र हा डॉट चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. एक एक निर्धाव चेंडू देखील खूप महत्वाचा असतो गोलंदाजासाठी. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सचिन. सचिनला मात्र या ठिकाणी मोठा प्रहार करायचा होता. आता तो करता येत नाहीये. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होईल आणि 2 धावा. तर धावा मिळतात या ठिकाणी. तर या ठिकाणी धावा मिळतात त्या 3 धावा. 2 धावा. एकच धाव या ठिकाणी मिळते.
तर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 27, 27 ऑन द बोर्ड. तर धावफलकाची धावा पाहायला मिळतात त्या 27 धावा, 27 ऑन द बोर्ड. सुरेशजी कथोरे यांच्याकडनं दोन्ही संघांसाठी 4 चेंडूंमध्ये जर 4 षटकार लगावले तर 2000चं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र दिलं जाईल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, तेच तर्रार, चांगली लाईन आणि चांगली लेंथ पाहायला मिळते. इट इज डॉट चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो. निर्धाव षटकाचा आपण जर विचार केला तर एकमेव चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. गोलंदाज तयार. जर्सी नंबर 24 ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. काय होईल या चेंडूवरती? यावेळेस मात्र पंचांचा नोचा इशारा देखील आलाय. एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल आणि 28 आणि फ्री हिट देखील या ठिकाणी आमच्या पंचांनी घोषित केली आहे. बघूया त्याचा कसा त्या ठिकाणी उपयोग होतोय. उपयोग करावा लागेल. या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा, 24 ऑन बोर्ड. 28 या ठिकाणी पाहायला मिळतात. 28. गोलंदाज तयार. वेगवान तेस्तरार चेंडू, यावेळेस मात्र जबरदस्त फटका, ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या पाहायला मिळते ती धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 34 धावा, 34. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल हे पाहणं खूप गरजेचं असेल. आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये पहिल्या षटकाला आल्यात त्या 22 आणि दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी 12 असं समीकरण. शेवटचं आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक, कारण भोकरी संघाचा जर आपण विचार केला तर त्यांचा गेम हा शेवटच्या षटकातच जास्त बहरतो. आपण त्यांचा जर गेला सामना जर पाहिला तर शेवटच्या षटकामध्ये त्यांनी तो विजय खेचून आणला होता. आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक परेश. सुरेश कतोरे साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. श्रावण स्मृती चषक 2021-22 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय सुरेशजी कतोरे साहेब, प्लीज आपण मंचावर या. गोलंदाज तयार. शेवटचं आणि अत्यंत महत्वपूर्ण असं षटक. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र दिशेपासून भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गतीमध्ये पुनश्च एकदा परिवर्तन आणि नोचा इशारा. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. 36 या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. चार चौकारांसाठी 2000चं कॅश प्राइज देखील असेल सुरेशजी कथोरे यांच्या वतीने. गोलंदाज तयार.
वेगवान चेंडू, यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव आणि धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. धाव फलकावरती एकूण धाव पाहायला मिळतील त्या 37. निश्चितच या ठिकाणी जर सलग 4 चौकार मारले गेले, 3 षटकार मारले गेले, दोन्ही संघासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कैलासवासी श्रावण कथोरे यांचे काकाश्री यांच्याकडनं. आदरणीय सुरेशजी कथोरे साहेब पंचावर दरम्यान पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव फलकाची धावा धडकतील 38 धावा. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 38 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 38 या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि यावेळेस मात्र मिस फिल्डिंग. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक, चौकार. कुशल मोमेंटला चौकार घालवणं. या चेंडूवर केवळ 1 धाव होती. अतिरिक्त 3 धावा बहाल केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असतो, मात्र मंगेशकडे चुकी घडली. चौकारच्या जोरावरती धाव फलकावरची धावा धडकत आहेत. 42 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. धाव फलकावरती धाव झाल्या त्या 42. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आणि अर्धशतक लागेल का धाव फलकावरती पाहणं औत्सुक्याचं. सुरेख चेंडू, चांगला फटका, मात्र मैदानाच्या रचनेप्रमाणे मिळेल फक्त एकच धाव आणि धाव फलकावरती धाव झालेल्या त्या 43. तीन चेंडू या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत, शेष आहेत आणि 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे मात्र पाहणं गरजेचं आहे. एक प्रकारे एक ऍडव्हान्टेजच मिळालं. डावखुऱ्या त्याचा फलंदाज, त्याला वाटलं असेल 1 रन येऊ शकते, पण तब्बल 3 धावा एक्स्ट्रा मिळाला. असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. परेश अंतिम आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक हाताळत असताना. वेगवान तेच तरणार चेंडू, यावेळेस मात्र चांगला फटका, लांबी मिळू शकत नाहीये, फक्त मिळाली ती उंची. फलंदाज बाद. कुछ सोच के बोला. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपेल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 50 धावांची गरज, असं समीकरण या ठिकाणी सेट केलंय. सामन्याचं पहिलं जे सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकूयात सन्मान्य गायकवाड सरांचा एक जबरदस्त आवाज. धन्यवाद मयूर. निश्चितच या स्पर्धेचं अतिशय सुरेख आकर्षक अशा पद्धतीने आपण स्पर्धा पाहतो आहोत. पीटीसी मधील ही स्पर्धा सुरुवात झाली. लाईव्ह प्रक्षेपण याचं आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पाहतो आहोत. योगेश पाटील ठाणे जिल्हा युवा सेनेचे सचिव आणि विद्यमान उपसरपंच गुरुग्रामपंचायत कुरुन. त्याचप्रमाणे या ठिकाणी फर्स्ट प्राइज जे आहे ते प्रमोद बाळू गोरले यांच्याकडनं आम्हाला लाभलेलं आहे 33,333 रुपये. द्वितीय पारितोषिक आहे ते प्रमोद यशवंत पाटील आणि रोहिदास गणपत
गोरले साहेब यांच्याकडनं 22,222 रुपयाचं. थर्ड प्राइज तुकाराम गोपाळ घोडविंदे साहेब जे अभियंते आहेत कल्याण येथे, त्यांच्या सौजन्यानं 11,111 रुपयाचा लाभलेला आहे. फोर्थ प्राइज योगेश जाधव साहेब पोलीस पाटील डोहोळे 8,888 रुपयाचं. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आहे ती सचिन वसंत गोरले साहेब यांच्या सौजन्यानं लाभलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि क्षेत्ररक्षक अशा पद्धतीनं 4 ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला संदीप विशे साहेब वाफाळे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्यानं लाभलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अतिशय सुरेख सुंदर आहे, हे आम्हाला लाभलेले शुद्धदान जाधव साहेब यांच्या सौजन्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ढोळे गावचे. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे अशोकदादा जाधव यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. स्वीट बॉक्स अमोलजी गोरले साहेब यांच्याकडनं स्वीट बॉक्स, आदिशजी कथोरे साहेब यांच्याकडनं स्वीट बॉक्स, नंदकुमार पिसाळ साहेब यांच्याकडनं आणि कॅप आहे शरदजी कथोरे साहेब. अशा रीतीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूला 5-5 पुरस्कारानं सन्मानित केले जाते. येणाऱ्या सर्व सन्माननीय अतिथींचं सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मान करत असतो ते लडकू केशव गोरले साहेब यांच्या सौजन्य लाभलेलं आहे. कबड्डीसाठी टी शर्ट आम्हाला दिपेशजी दिगंबर गोरले साहेब यांच्या सौजन्य लाभलेल्या. मंडप व्यवस्था अजयजी देसले, स्वप्नीलजी देसले. डीजे व्यवस्था भूषणजी माळी, सूरज संतोष देसले साहेब यांच्याकडे लाभलेली आहे. पाण्याची व्यवस्था रोशन पांडुरंग माळी साहेबांनी केली आहे. जेवणाची सोय अक्षय भास्कर गोरले साहेब यांनी केलेली आहे. चेंडूचे बॉक्स आम्हाला लाभलेले आहेत अक्षय रमेश कथोरे डोहळे, नितीन गणेश गोरले, सौरभ अनंत पाटील, रणजित कदम, प्रदीप घोडविंदे यांच्याकडनं. पंचांची व्यवस्था सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब यांनी केलेली आहे. समालोचकांची व्यवस्था डॉक्टर संजय पाटील साहेब, डॉक्टर गणेशजी जाधव, सन्माननीय भरत गोरले आणि सुभाष गोरले या सन्माननीय आमच्या अतिथींनी केलेली आहे. तर खेळाला सुरुवात करायची आहे. विजयाचं लक्ष आहे 50 धावांचं. 3 षटकार म्हणजे 18 चेंडू 50 धावा आहे समीकरण. श्रावण स्पोर्ट्स भोगरी संघापुढे पहिलं षटक सांभाळण्यासाठी सज्ज होतोय निखिल आणि सामोरं जाईल तो निलेश. दोघांची राशी एकच आहे. काय घडतंय मैदानात पाहूया. निखिलला मगाशी चांगला स्टार्ट आपल्या संघाला अक्षय पाटीलने मिळून दिला होता. निखिल गोलंदाजी धुरा सांभाळेल, समोर जाईल तो निलेश कथोरे. पहिला चेंडू ते तर्रार मारा. चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकाला सुरुवात झालेली पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत. 1 क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगांच्या क्षेत्रात, 1 क्षेत्ररक्षक मिड विकेटला. दरम्यान पुढचा चेंडू फुलर लेन चेंडू फसवा. चेंडूच्या वेगात बदल केला. तो लॉंगाच्या क्षेत्राकडे चेंडू गेला. 1 धाव प्राप्त केली गेली. 1 धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय. पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड सिली. स्क्वेअर लेगला 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. चेंडूच्या वेगात बदल केला होता. सलग जर का 3 षटकार मारले गेले किंवा सलग 4 चौकार मारले गेले तर सन्माननीय सुरेशजी कथोरे साहेब यांच्या वतीनं श्रावण कथोरे यांच्या स्मरणार्थ 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रदान केला जाईल. 1 उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत गेलेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वाईड क्षेत्रापर्यंत धाव घेतोय. अचूक झेल टिपतोय आणि पहिला झटका फटका बसतोय. देखिए गायकवाड़ सर कमेंट्री कर रहे हैं और गायकवाड़ सर ने बबलू पाटिल को वंडर बॉय ऑफ पीटीसी का खिताब दिया था. BC4 सिटी क्रिकेट चल रहा है पिंपलास में. बबलू ने कैप्टन नॉक 59 रन बनाए और आरडी जो कि 3 कप की विजेता टीम थी, आरडी को उन्होंने हरा दिया है 82 का लक्ष्य छूकर. बबलू पाटिल 59 रन 18 गेंदों में बनाए और बबलू पाटिल को जो वंडर बॉय ऑफ पीटीसी का जो खिताब दिया था वो गायकवाड़ सर ने दिया था. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बबलू पाटील साठी. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंच शकील कोटे यांचा वाईटचा इशारा. निश्चितच स्वप्नील देसले यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धावफलकाची धावा झळकल्या जात आहेत. 2 धावा. दरम्यान निखिलचा पुढचा चेंडू सुरेख फटका उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू उसळी प्राप्त करत होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय चौकार जोडला जातोय.
सावध दर्शनीय फटका, चेंडू जातोय खेळाडू कक्षाला सलामी देत सीमा रेषा पार, षटकार. कथोरे साहेब यांच्या सौजन्यानं कैलासवासी श्रावण कथोरे याच्या स्मृती जागवणारे 3 षटकार जर आपण या ठिकाणी मारलात तर 2000 रुपयाचं 3000 रुपयाचं. बघा शेअर मार्केट गरम झालेलं आहे. 3000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार तर निलेशच्या बॅट मधून निघालेला आहे. सलग 3 षटकार किंवा 4 चौकाराला आपल्याला 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 38. 19ची सरासरी पूर्ण करावी लागेल. आतिश पाटील गोंधळाटी सज्ज. उंचपुरा हा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय छोटा पटाका बडा धमाका नरेश. निश्चित दर्शनीय फटका, चेंडू हवेत जातोय एका टप्प्याच्या साह्यानं क्षेत्ररक्षकाला चकमा देत सीमा रेषा पार, चौकार. दौरावरती धावफलकावरती धाव झळकते आहेत 16. विजयाचं लक्ष जर पूर्ण करत असेल अजूनही 34 धावांची गरज आहे. वंडरबॉय भोकरी संघाचा नरेश घोरले अतिशय सुरेख कामगिरी करतोय. पुढचा चेंडू आतिशचा सुरेख चेंडू, बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्राकडे जातोय. डिक्लर झोन मध्ये 1 धाव मिळेल. 17 धावा. विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 10 चेंडू शेष, 33 धावांची गरज. सुरेश कतोरे साहेब मंचावरती आहेत. शेअर मार्केट गरम झालेलं आहे. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आणि श्रावण कथोरे यांचे पिता काकाश्री. दरम्यान चेंडू हवेत गेलेला आहे. या ठिकाणी झेल धरतीला दान झाला. 2 धावा लिलया पूर्ण झाल्या. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतायत. 19. अजून विजयासाठी 31 धावेची गरज. चेंडू शेष 9 चेंडू 31 धावा समीकरण येऊन ठेपलेलं आहे. श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघापुढे. आतिश पाटील गोलंदाजी करतोय. सामोरं जातोय वंडर बॉय भोकरी संघाचा नरेश गोरले, ज्यानं आज लाजबाब खेळी केली. कित्येक दिवस भोकरी गाव त्याच्या खेळीचे चाहते राहतील, कित्येक वर्ष चाहते राहतील. पण पुन्हा एकदा तशाच पद्धतीच्या खेळी करण्याची गरज आहे, कारण अतिशय कुशल मोमेंट डू ऑर डायची स्थिती. दरम्यान आतिश पाटील सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख रीतीने फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या पायाने अडवला आणि नरेश गोरले याची खेळी संपुष्टात. धावबाजून तंबूत परततोय. जोपर्यंत खेळपट्टीवरती नरेश होता तेव्हा भोकरी संघ विजयी झालेला आहे. आता नरेश तंबूत परतल्याचा परिणाम संघाच्या कामगिरी होईल का? मात्र निलेश कथोरेचे हात सुद्धा आसुसलेले असतील. खेळी मोठी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि हे सिद्ध करणारे फटके त्याला खेळायला लागतील. एक डिक्लरच्या रूपात धाव मिळते. एका धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धाव जळतात 20. अजूनही 30 धावा जोडाव्या लागतील. निलेशला कुठेतरी गिअर बदलावं लागेल. गाडी आता पहिल्या गिअर मध्ये पळून जमणार नाही. गाडी 5व्या गिअर टॉपच्या गिअर मध्ये न्यावी लागेल. 7 चेंडू मध्ये 5 मोठे पटके षटकार मारायचे. तर बॅनपुढचा चेंडू सुरेख चेंडू, निश्चितपणे चेंज द फेस. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू टाकला गेला होता. आउटस्विंग होणारा चेंडू टाकला होता. एकेरी धाव. 1 धावेच्या जोरावरती धाव बलगावची धाव झळकतायत 21. विजयासाठी 6 चेंडू 29 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. मोठा तगडा खेळाडू, मोठा मासा जाळ्यात अचूक अडकला. फुटबॉल खेळतो त्या पद्धतीनं
चेंडू अडवला पायानं आतिश पाटीलला आणि स्वतः धावत जाऊन एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. नरेश गोरलेला धावबाद केला आणि तो सामन्याचा टर्निंग पॉइंट होता असं म्हणायला हरकत नाही. तिसरं षटक अक्षय सुतार स्वतः कर्णधार आहे आणि या ठिकाणी कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करणारी गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला निलेश कथोरे यांना आपण पाहतो. निलेश मध्ये सुद्धा क्षमता आहे आणि क्षमता सिद्ध करणारी ही वेळ आलेली आहे. तिसरं षटक 6 चेंडू 29 धावांचं समीकरण. श्रावण स्मृती चषक 2021-22 पहिला चेंडू. बॅटची कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. आणखी यश प्राप्त करतोय धावधवी सापे संघ. संकेत धन्यवाद. विकी आलेला आहे. विकीने सुद्धा सकाळपासून आज खूप आकर्षक फटके खेळलेले आहेत. 5 मोठे फटके खेळावे लागतील. एक फटका येतोय तर उत्साह वाढेल. निश्चितच फटका मारण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू आत राहतोय कारण उंची अधिक मिळाली आणि त्या ठिकाणी आतिश पाटील कोणती चुकी करत नाही. अचूक झेल टिपतोय. आणखी एक झटका फटका. चेंडू टाकणं गरजेचं असेल अक्षयसाठी कारण प्रत्येक चेंडू जरी षटकार मारला गेला तरी विजय साकार होणं अवघड येऊन ठेपलेलं आहे. भोकरी संघापुढे अक्षय सुतार सज्ज. समोर जाईल फलंदाज संदेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता मात्र ते तर्रार मारा उजव्या यष्टीच्या रोखाने टाकलेला चेंडू चेंडूच्या मेरिट मध्ये पोहोचू शकत नाहीये. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. पायांची हालचाल नव्हती. शरीराची हालचाल नव्हती. स्वाभाविकपणे कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. 2 चेंडू शेष आणि धावा जोडायच्या आहेत 23. एक आणखी जबरदस्त फटका पाहायला मिळतो मात्र चेंडू हवेत गेलेला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अचूक रीतीने निखिल पाटील झेल टिपतोय. अशा पद्धतीनं भोकरी संघाचं आव्हान संपुष्टात येते. एक चेंडू शेष आहे आणि 23 धावायची गरज आहे. ज्ञानेश्वर एक चेंडू 23 धावेची गरज. थोडेसे निराश असतील सन्माननीय कथोरे साहेब. निश्चितच दरम्यान या ठिकाणी विजयावरती शिक्कामोर्तब. कोणत्याही संघानं अंतिम फेरीपर्यंत 3 सलग षटकार मारले आणि 4 चौकार मारले तर ₹2000 कॅश प्राइज आहे. कैलासवासी श्रावण कथोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे काकाश्री सुरेश कथोरे साहेब यांच्या सौजन्यानं धन्यवाद. सुरेशजी कथोरे साहेब आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. सुरेशजी कथोरे साहेबांना विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये या. कथोरे साहेब टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू गायकवाड सर. चला संघनायकाला विनंती करतोय यायचं लगेच.